मुकुंदनगरामध्ये पालिकेच्या तरुण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला, रुग्णालयाबाहेर तणाव। अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरामध्ये गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास महानगरपालिकेच्या पथदिव्यांच्या दुरुस्तीचं कंत्राटी काम करणाऱ्या एका तरुणावर जमावाकडून झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यामुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे। या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते। जखमी तरुणाचं नाव धीरज सिंग राजपूत, वय 22, राहणार माधवबाग, भिंगार असं आहे। धीरज सिंग हा महानगरपालिकेच्या वतीनं कंत्राटी पद्धतीवर पथदिव्यांच्या दुरुस्तीचं काम करत असताना मुकुंदनगर दर्गादारा परिसरामध्ये काही जणांनी त्याच्यावर अचानक हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। हल्लेखोरांनी त्याला बेदम मारहाण केल्यानं परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तातडीनं घटनास्थळी दाखल झाला। गंभीर जखमी अवस्थेतील धीरज सिंग राजपूत याला त्वरित मॅक केअर हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर मॅक केअर हॉस्पिटलच्या बाहेर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली। त्यामुळे रुग्णालय परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांनी मॅक केअर हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमीची विचारपूस केली। दरम्यान हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पोलिसांकडून अधिकृत माहिती आणि तपासानंतरच हल्ल्याचं नेमकं कारण हे स्पष्ट होणार आहे। वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।